आपल्याला इथं एक गणित दिलेलं आहे. काय आहे तर चक्रवाढ व्याज काढायचं आहे. पहा नीट ऐका. दर साल दर शेकडा 10 दराने 2000 रुपयेचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती? पहा इथं आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. रक्कम किती आहे, मुद्दल किती आहे तर 2000 रुपये आहे आणि 10 दर आहे. 10 दराने म्हणजे 100 ला 10 रुपये म्हणजे आपण इथं काय करायचं मग गुणिले 100 आणि हे 10 म्हणजे 110 रुपये मिळणार आपल्याला. 100 ला 110 भागिले 100 करायचे. त्यानंतर किती वर्षाचे तर 2 वर्षांचे काढायचे म्हणून हे 2 वेळा लिहूया आपण. 110 भागिले 100 2 वेळा काढणार आपण. आता हे आपल्याला कसं सोडवायचंय. ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, त्यानंतर ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले. किती राहिले इथं 20 आणि 11 गुणिले 11. 20 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे 11चा वर्ग. 11चा वर्ग किती असतो 121. त्यानंतर यांचा गुणाकार करा. हे शून्य ठेवून टाकायचे. इथं बेने गुणायचं. बे एके बे, बे दोन्ही 4, बे एके बे म्हणजे 2420 आलं. पण हे चक्रवाढ व्याज नाही, ही एकूण रक्कम आलेली आहे आणि मग आपली रक्कम किती आहे 2000. मग आपण ह्या 2420 मधून 2000 वजा करूयात. 2 4 4 दोनातनं 2 गेले 0 म्हणजे किती आले 420 रुपये आपल्याला व्याज मिळालं. किती 420. कुठं आहे 420 2 नंबरला आहे पहा. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर आला. किती रुपये व्याज मिळाला आपल्याला 420. समजलं.